सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला. आता अंधार यात्रिक होण्याचं नाकारलंच पाहिजे. नामदेव ढसाळांच्या या ओळी दलितांच्या वर्षानुवर्षांच्या स्थितीचं वर्णन करताना दिसतात. दलित समाजाला नेहमीच अन्याय सहन करावा लागला, पण आज महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र तो आपला ठसा ठेवूनच आहे. नामदेव ढसाळांनी दलित पॅन्थरची स्थापना केली आणि दलित समाज खऱ्या अर्थाने जागा झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक स्वतःवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव होऊन दलित समाजाने विचारशील व्हायचं ठरवलं आणि दलित पॅन्थरची स्थापना केली. याच दलित पॅन्थरने महाराष्ट्रातील दलित नेते घडवले. आज जर महाराष्ट्रात आघाडीच्या दलित नेत्यांचं नाव घ्यायचं झालं तर ते म्हणजे रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर. यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची वेगळी अशी छाप सोडलीये. पण या दोघांपैकी जास्त प्रभावी कोण? की हे दोघेही आपापल्या जागी प्रभावी आहेत असा प्रश्न अनेकांना पडतो. याच प्रश्नांचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. कोणतंही राज्य म्हटलं की केवळ राष्ट्रीय पक्ष नाही तर स्थानिक पक्षही येतात. त्या पक्षांची स्वतःची अशी एक विचारधारा असते, त्यानुसार ते पक्ष काम करतात. आता काही पक्ष हे वारा येईल तशी पाठ फिरवणारेही असतात. आतापुरतं त्याला आपण राजकीय चातुर्य म्हणूयात. आता हे आपल्या महाराष्ट्रात कोणी साधलंय ते काही तुम्हाला वेगळं सांगायला नकोच. महाराष्ट्रात राजकारण आणि कविता या दोघांसाठी फेमस असणारं नाव म्हणजे रामदास आठवले. आता दोघांपैकी प्रभावी कोण हे पाहण्याआधी दोघांची स्वतंत्र कारकीर्द पाहू. 1972 मध्ये दलित पॅन्थरची स्थापना झाल्यानंतर रामदास आठवले या संघटनेत सहभागी झाले. या चळवळीच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीत महत्वपूर्ण स्थान असलेल्या नामांतरांच्या चळवळीत रामदास आठवले सहभागी होते. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी ही चळवळ सुरू झाली होती. हा नामांतराचा लढा पुढे बरीच वर्ष सुरू राहिला. या काळात रामदास आठवले यांनी शिवसेनेशी व सरकारशी त्यांनी संघर्ष केला. अनेक नेत्यांसह मोर्चे आणि आंदोलनात ते सहभागी झाले. शेवटी मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामविस्तार झाले. रिपब्लिकन पक्षात काम करताना रामदास आठवले यांचा कल सुरुवातीच्या काळात काँग्रेसकडे होता. 1990 ते 1996 या काळात त्यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं. या काळात रामदास आठवले यांच्याकडे समाज कल्याण, परिवहन, रोजगार हमी या खात्यांचं मंत्रीपद होतं. नंतरच्या काळात रामदास आठवले मुंबई उत्तर मध्य आणि पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. 1998 मध्ये रामदास आठवले पहिल्यांदा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेले. त्यानंतर सलग दुसऱ्या टर्म मध्ये ही लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. खासदारकीच्या तिसऱ्या टर्म मध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी घरोबा केला. 2009 साली पंढरपूर लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर रामदास आठवले यांचे आघाडी सरकारशी बिनसलं. त्यामुळे 2011 मध्ये रामदास आठवले आघाडी सरकारमधून बाहेर पडले. त्यानंतर रामदास आठवले 2014 साली राज्यसभेवर निवडून गेले. तर 2016 मध्ये रामदास आठवले यांची सामाजिक न्याय खात्यामधील राज्यमंत्री पदावर नियुक्ती झाली. आता महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर हे नाव कसं आलं तेही जाणून घेणं महत्वाचं आहे. साधारणतः 1982 ते 1983 दरम्यान सामाजिक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन प्रकाश आंबेडकर राजकारणात आले. त्यानंतर पुढच्या राजकीय वाटचालीसाठी आंबेडकरांनी अकोला जिल्ह्याची निवड केली. ते 1984 साली अकोल्यातून लोकसभेच्या मैदानात उतरले. मात्र काँग्रेसच्या मधुसूदन आत्माराम वैराळे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलेल्या VP सिंग यांचा राजकारणाचा उद्देश हा नंतर सामाजिक न्यायाचा झाला. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची घोषणा करून त्यांनी बिगर काँग्रेस राजकारणाला मागासवर्गीय अल्पसंख्याक पाया देण्याचा प्रयत्न केला. सिंग यांनी काँग्रेस भाजप वगळून आपल्या राजकारणाचा पाया व्यापक करण्याचा प्रयत्न वेगाने सुरू केला. त्यासाठी त्यांनी सामाजिक न्यायाची भूमिका असणाऱ्यांना जवळ करायला सुरुवात केली. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तर आंबेडकर आडनाव होतं, त्यामुळे आंबेडकर यांचे वारस म्हणून मागासवर्गीयांचे उद्या देश पातळीवरील नेते होतील या अपेक्षेने 1990 मध्ये राष्ट्रपती कोट्यातून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेवर संधी दिली गेली आणि ते पहिल्यांदा खासदार झाले. प्रकाश आंबेडकर यांनी 1991 आणि 1996 या वर्षात अकोल्यामधून लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र त्यांना यश येऊ शकलं नाही. 1991 साली प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानावर राहिले. तर 1996 साली भाजपच्या फुंडकर यांच्या विरुद्ध 9000 मतांनी आंबेडकर यांना पराभव स्वीकारावा लागला.
या दरम्यान आंबेडकरांनी भारिप म्हणजेच भारतीय रिपब्लिकन पार्टी बहुजन महासंघाची स्थापना केली. 1998च्या निवडणुकीत शरद पवार यांनी दलित नेत्यांना सोबत घेऊन एक राजकीय समीकरण जुळवलं. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, रा.सु. गवई, जोगेंद्र कवाडे या नेत्यांनी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून हे सर्वजण लोकसभेवर निवडून गेले. पुढे 1999 मध्ये पुन्हा एकदा भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर 8,000 मतांनी विजयी झाले. मात्र त्यानंतरच्या 2004, 2009, 2014 आणि 2019 या 4 लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आंबेडकर विजयी होऊ शकले नाहीत. आता जर दलित समाजाचं प्रतिनिधित्व हा मुद्दा घेतला तर यात आंबेडकर आणि आठवले या दोन्ही नेत्यांनी सारखंच योगदान दिलेलं आढळून येईल. आताचा जर विचार करायचा झालं तर केंद्रात आठवले आणि राज्यात आंबेडकर यांनी दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मदत केलेली दिसून येते. त्यामुळे हे दोघेही आपापल्या जागी प्रभावी आहेत हे सिद्ध झालं आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.